चार चाललाय. 4 चाललाय तो. काय करत होतो? असं करत होते. बिघडला काय? ही 4 जण चालल्यात. 4 जण चालल्यात. आपल्याला शिकतोय ह्याने. मी ना निमगाव पागाला आलेलो आहे. निमगाव पागा बुद्रुक काहीतरी हॉटेल साईल मध्ये जेवण करायला. ड्रोन फ्लाय करायचा ट्राय केला मी 2 ठिकाणी केला, पण ते अल्टिट्यूड झोन काहीतरी सांगतंय नाही का, ते उडतच नाही. 5 वर्ष झालं सध्या आपण आलो सर रे. 15-16 मध्ये आलो होतो आपण युट्यूबवर टाकलेच नाही सध्या रे. युट्यूब माहित पण नव्हतं राव. माहित होतं पण आपण ती युजच करतो नसतं. इथं या साईडवर आलो. ना लेफ्ट साईडचा आहे ना, जुना रोड आहे. जुना चंदनापुरी घाटीकडून आहे. आणि हा आता नवीन खोदलेला आहे इकडला. बरेच व्हरायटी, पण साऊथ इंडियन खायची इच्छा नाही राव माझी. सकाळीच खाऊन गेलतो तिथं चिकन खाल्लंय. मला खायचं होता उपमा. पण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही ना निमगाव पागाला आलेलो आहे. निमगाव पागा बुद्रुक काहीतरी हॉटेल साईल मध्ये जेवण करायला. आम्ही खरं तर नाशिक चाललो होतो सुलावाईन यार्डला, पण परत आम्ही फिरलो. आपल्या मराठी माणसा पोराच्या रील बघितली. आता गाडीनं चाललं तर बघितली रील. म्हणलं चला जाऊ आपण टेस्ट करू जेवण. जेवण चांगलं आहे, ओके सगळं. आता आम्ही चाललोय घरी. आता गेलो असतो आम्ही सुलावाईन यार्डला, पण राव लय उशीर होईल संतोष शेठ. इथून दाखवते 2 तास फक्त नाशिक मध्ये जायला. 91 किलोमीटर आहे, पण 2 तास दाखवते राव. काय मध्ये ट्रॅफिक असणार आहे सोल तिकडं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होईल. आता आपण आहे ना नवीन ब्लॉग चालू करतोय नाही का. म्हणजे काय, पहिला जो ब्लॉग होता ना तिथं आम्ही घरून पर्यंत आलो. ती पूर्ण जर्नी दाखवली नाही का. परत त्यातच कंटिन्यू करतो म्हणा, हा ब्लॉग लय मोठा होईल मग काही मजा येणार नाही बघायला. त्याच्यामुळं मी ना हा दुसरा पार्ट करतोय आता मी नाही का. आता इथून आम्ही संगमनेर ते घरी जाणार. मध्ये ना तुम्हाला 2-3 स्पॉट दाखवतो आपण नाही का. ते नाश्ता थांबू शकता तिथं, एकदम भारी. आम्ही ना इथं आहे ना 6-7 वर्ष आधी लय वेळा यायचं आलेलो इकडं. या भागातूनच मी ना पुढं ते रावरी बिवरी साईडनी गोडा खरेदी केलं. बैल बघायला लय ठिकाणी आलतो इकडं. आले लई यांच्याकडली बैल आहे ना सध्या 1 नंबर बरं का. काय गोड्या संग पळतात ना, गोडा गाडी असते यांची. नाही गोडा गाडी नाही, गोडा बैल. गोड्या बैलातली वासराले पळतात आपल्याकडं. अशी वाजी उन्हातानाची. हो या साईडला संगमनेर आहे. तो मालपाणीचा प्लांट इकडेच ना मालपाणी. आपण किती वेळा असून मेट्रो कोणत्या संघ आलतो ना, आठवतंय का? त्याच्या अगोदर आपण त्या शाळा बघायला लय किती वर्ष झालं सध्या आपण आलो सर रे. 15-16 मध्ये आलो होतो आपण युट्यूबवर टाकलेच नाही सध्या रे. युट्यूब माहित पण नव्हतं राव. माहित होतं पण आपण ती युजच करतो नसतं. हा ना राव. आता असं वाटतं सोशल मीडिया आपण पहिलं पासून केलं पाहिजे होतं. इंस्टाग्राम पण मला आधीपासून यूज करायचं, पण ते आता नंतर मला कळलं. युट्यूबचं पण तेच झाला सीन. जब जागे तब सवेरा. आता काय करत राहायचं आपलं काम आहे. काम नाही म्हणते ना बरं का, आपल्या मेमरी राव. आता मी दाखवतोय बोलतोय राव, ही पण लय बोलण्या नाही का, ही नंतर बघण्यात लय मजा येईन. आम्ही पण नाही ना आम्ही वैभव आम्ही गेलो ट्रिप मारली होती राजस्थानची. तर मी ब्लॉग कमी बनवलं बरं का, कमी मिनिटाचं. आता वाटतं ते 1 तासाची पाहिजे होते. हे रोड ट्रिप म्हणले लय मजा येते बघायला. ते लँडस्केप लय भारी वाटतं इकडं. सगळ्यात जास्त मजा यायची काय रोड ट्रिप. हा ना, मला खरं रोड ट्रिप आवडते. कॅम्पिंग पण आवडती, पण ते किल्ले होते ना पहिले, मी ते हवामध्ये चढलो. नंतर मला कळलं की मला काय आवडतं खरं आत्ता. मी आता पर्सनली मला समजायला लागले. मी आता ते फॉलो करतोय खरं तर. चार चाललाय. 4 चाललाय तो. काय करत होतो? असं करत होते. बिघडला काय? ही 4 जण चालल्यात. 4 जण चालल्यात. आपल्याला शिकतोय वारे पाट्या टोल आला. संगमनेरचा टोल ना एकच येणार आहे. इथे पुढे लागला नव्हता ना आपल्याला. आळे फाट्याला ना आपल्या. आळे फाट्याला ओके. आणि नंबर मारा ना स्कॅनर यांनी पैसे फास्ट टॅग त्याला सांगू दे आपल्याला म्हणत नाही पैसे. नंबरवर मारा दादा. नंबरवर आहे. ओके धन्यवाद. हाय आता लय लवकर निघलं रे.
बाई संतोष ह्यांचं टॉयलेट कधीच नाही वापरायचं का रे एकदा नाही का वॉशरूम बिशरूम हायवेवाल्यांचं या हा. तिथलं लय वाकवास आहे लय घाणी तू गेला होता का अरे एकदा गेलतो बाबा काय सांगत तुला एवढी घाण ना मी विचार पण सांग गेली एवढं वाईट आहे इथं संतोष चांगलं वाटेल बा कुठं तरी एखादं चांगलंच बघतो मस्त थोड्या वेळ रिलॅक्स करू आणि पुढं निघू मग आपण तर 3 तास थांबणार होतो तिकडे पुढं चला माहिती यायला सलावाईंचं कसं आहे माहिती का अरे परत मग हा. येणं जाणं लय दगदग होईन रे दगदग महिला दगदग हा. अजून इथून किती जायला लांब- काय नाही किती लांब आहे रे बाबा पण आता नाही आमचं लय आवड नाही, होईल तर सकाळी लवकर निघलो असतो ना सकाळी लवकर निघायला पाहिजे आहे ना लेफ्ट साईडचा आहे ना ते जुना रोड आहे जुना चंदनापुरी घाटी जुना चंदनापुरी घाटीकडून आहे आणि हा आता नवीन खोदलेला आहे इकडला नवीन म्हणता याला पण लय वर्ष झाले रे आपण सांगतोय जुना आहे ना? इकडून असा होता. जुना इकडून होता का तो आलता का इकडे कधी आपण एकदा आलो होतो ना जुन्या घाटानी तिच्या आयला मग तू तर आज या मला तर आत्ताच माहित झालं दाखवले मी सांगितले जुना रस्ता आहे. ही मगाशी पोलिस थांबले होते का हा त्याच्या राईट साईडनी डायरेक्ट असा रस्ता खाली हा का हायवे सोडून मी खाली आलोय सर्व्हिस रोडनी मला आहे ना संतोष शेट म्हणला आपल्याला पोंदे मिस्टर पोंदेंचं गाव दाखवतो इकडलं बोंबलं हिंडलोय मी या पट्ट्यात खाली ए डावरा थाळी ए गाडीची भाग्यश्री सगळे स्पॉट तर राळेगण सिद्धी इथून राळेगण सिद्धी अहमदनगर पारनेर टाकल डोकेश्वर मांडवी राहुरी साकूर इथून आत आणि या वाटते मागला वाटेल का इथं लय वेळा छापेल तुम्ही काय राव घेच गेले ते दिवस खास व्हिडिओ मध्ये घ्यासाठी आलो खाली जुन्या आठवणी दाखवल्या आणि मग काय नको का आणि या वाटत मी छापायचं मी यायचं तर 7-8 दिवस होतं रे इकडं आठवलं का गोड बघायला तो कार्यकर्ता गेलाय हिमालय साईडला गेला वाटतं कोण आहे साहेब तिकडं गोवा बनायला म्हणतीन त्यांचा काय भरोसा नाही काही म्हणतीन ते चला नाशिकचे रस्ते एवढे भारी केलेत ना आता त्या हॉटेल बसून तर आतापर्यंत आम्ही ना 1 तासाभरात 60 किलोमीटर कापले अजून एक खड्डा ना लागला थोडाफार मध्ये पेच येतो नाही का पण ते काही थोडं नीट करायचं चालू आहे त्यांचं डांबर टाकतात ते टाकतात बाकी या साईडला डायरेक्ट आहे ना सिमेंटचा रोड केलाय या हायवेला या साईडला राईट साईडला आणि या लेफ्ट साईडला थोडं राहिले पाहिजे पण इकडं पण तेच करतात ते आता कोणला सिमेंटचा करतील तो झालेला आहे ऑलरेडी बाई सही आहे रोड आम्हाला कंपनीला चहा प्यायला थांबायचे पण नाही ना आता मजा यायला लागली गाडी चालवायला म्हणून थांबत नाही मी चांगलं स्पॉट पण दिसला स्पॉट आपल्या इकडे बघू आता आपल्या एकदा पुणे जिल्हा एंटर केला ना बरेच हॉटेल आहे आपल्याकडं तिकडे एखादी चहा घेऊन निवांत पुणे जिल्हा एंटर झाला की झालाय पुणे जिल्हा एंटर केला आपण नाही रे अजून पुढे आपण पुढे का पुढे जायचं अजून आपल्याला आम्ही ना बरोबर आळे फाट्याला पोहोचलोय आळे फाटा बायपास तिकडे होता राईट साईडला आणि आम्ही आतून चाललोय आता इथे एक हॉटेल आहे बरं का साधं हॉटेल पण मस्त आहे जोरात टेस्ट चांगली आहे ते चहा वगैरे घेऊन आठवतो आपण इथे गेलतो का हार्वर्डच्या कडेला नव्हतं हॉटेल का साधं जुनं एकदम या साईडला आहे कुठंतरी रे हॉटेल काही गावलंच ना राव आम्हाला या साईडला होतं कुठंतरी हो मेन आळे फाटा चौक आहे बरोबर इकडे नगर आहे आणि इकडे कल्याण आहे कल्याण नगर हायवे हा डायरेक्ट हे माळशेज घाटला आणि नगरला हे पारनेर साईडला तो ना डायरेक्ट नगर अहिल्यानगर हा ना पण पारनेर मध्येच आहे ना पारनेर आतमध्ये आलं आणि हे डायरेक्ट कल्याणला माळशेज घाटला इथून पहिले गर्दी असायची वाईट इकडं आता बायपास काढल्यामुळे गर्दीच गायब झाली बघ ना हे काय मोजकी इथंच फिरणार ट्रॅफिक आहे फक्त आता आला चाळकवाडी टोल नाका इथं सकाळी आम्ही रिचार्ज मारलो होतो
IDFC बँक ना रे. हो पहिला मध्ये 5 पहिलं मारले गाडापणा केला परंतु यांनी सांगितलं आम्ही मारले. IDFC वर काळकवाटी टोल नाका प्लाझा. लय लवकर आला आपण आहे ना. नंबरवर मारा. नंबरवर पण होईल. ओके होते का नाही. झालं. धन्यवाद. इथून पुढे आपला IDFCच आहे नंबरवर. बर झोप लागायला लागली बाई मला तर. 3:30 वाजले रे आता. बराबर 3:30ला 3 मिनिटं बाकी. हो इथं आम्ही तर रोळेच थांबतो नाही तेच थांबलोय मी. कोणतं वाटेल रे. माऊली प्युअर व्हेज नाही का. उतरा संतोष शेठ. झोप आलती एकदा मध्ये गाडीत लावली मी. आता बाहेर निघतोय. 2 वाजता गाडीत बसला असेल तिकडे त्या संगमनेर मध्ये. आता उतरतोय खाली. इथे थोडा फ्रेश होऊ चहा घेऊ वॉशरूमला जाऊन येऊ आणि मस्त आहे बसायला जागा आहे तारे. चला संतोष शेठ. इकडं बरेच व्हरायटी पण साऊथ इंडियन खायची इच्छा नाही रामाई. सकाळीच खाऊन गेलतो तिथं चिकन खाल्लंय. मला खायचं होता उपमा पण उपमा नाही यांच्याकडं अवेलेबल. म्हणून म्हटलं चहा द्या डायरेक्ट. हलकं आहे रे. बाकी आता जेवण केलंय मग काय खायचं राव. 5 बिस्लरची बॉटल आमच्या गाडीतच होते. पुढं ही 3ची बाटली का रे. ही त्यांची बाटली का आपण घेतलेली. 15 रुपयाला. मॅन्युफॅक्चर कुठं इथलं. पारनेर लिहिलंय रे. हो इथं पारनेर सुपार लिहिलंय मॅन्युफॅक्चर. तिकडून आलेली. संतोष शेट घे चहा. कांदा नाही कांदा लागन ना आपल्याला. कांदा आणि हॅलो एक गुण आण. कांदा आणि मोठा बारीक. चांगला म्हणा. अजून इथून चाकण दाखवत आहे 45 किलोमीटर. सॉरी 45 नाही 45 मिनिटं दाखवत आहे. आम्ही थोडं थांबणार ड्रोन शॉट घ्यायला. परत 10-15 मिनिटं जाणार. आता बरोबर 4 वाजल्यात. 4 वाजल्यात. आम्ही बरोबर आहे आता मंचरच्या बायपासला आहे. मंचरच्या बायपासवरून थोडं पुढं जायचं. ते थोडा ड्रोन फ्लाय करायचा. परत आपल्या पेठच्या घाटाने तिथं पण एक फ्लाय करायचा. तुम्हाला इथलं एअर व्ह्यू दाखवतो. सूर्याच्या अगेन्स्ट उडवायला लागत नाही का म्हणजे क्लिअरिटी चांगली एकदम. तर आपण चाकण पण पोहोचन तवर मग आंबोन बिंबोन टाकायचं. ते बोत्राचे देऊन घेऊ. एक कट्टा गोड्याला घ्यायचा आहे आणि एक कॉर्म्याचा कट्टा घ्यायचा आहे बस. बाकी आहे आपल्याकडे सगळं. फ्लाय करायचा ट्राय केला मी 2 ठिकाणी केला पण ते अल्टिट्यूड झोन काहीतरी सांगतंय नाही का. ते उडतच नाही. 500 थोडं फ्लाय होतोय आणि परत थांबतो जागेवर. पुढे जात नाही मागं जात नाही जास्त. ठीक आहे जाऊन द्यायचं मग काय त्याला काहीतरी रेजिस्टर करायला लागेल परत वाटतं. आता आम्ही पेठच्या घाटात आहे. इथून फक्त 1 अर्धा तास लागत चाकणला जायला. बरोबर 4:30 वाजले आत्ता. 4:30 5 वाजेपर्यंत आम्ही चाकणमध्ये पोहोचन. संतोष शेठ त्यांना ना कॉर्मा थांब जरा मी सांगतो. जरा हे श्याबाईचं राव माझं इथं साडवड आलो. थांब जरा शेट पाडतो बस. चल
आहे